स्टडी मटेरियलचं आहे. तरच आपण इथल्या मुलांच्या करिअरला आकार देऊ शकतो. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकार स्पॅन नीट अभ्यास करूया. बाबा मला डॉक्टर व्हायचंय. बापरे, अहो डॉक्टर म्हणालो, दरोडेखोर नाही. बापरे काय डॉक्टर कडे जाणं परवडत नाही, होणं कसं परवडेल? बाबा, डॉक्टरकडे जावं लागू नये म्हणून तरी होतं. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पालघर जिल्ह्यातल्या आकार्स एज्युकेशन सेंटरमध्ये नीट परीक्षेची तयारी देशभरातल्या एक्सपर्ट सोबत होते. शिवाय नीट परीक्षेसाठी लागणारी प्रॅक्टिस टेस्ट, मॉक टेस्ट, पेपर ट्रेनिंग, सेंटर ट्रेनिंग, इमोशनल ट्रेनिंग, गाइडेड अँड मॉनिटर सेल्फ स्टडीज सगळं अगदी राजस्थान मधल्या कोटासारखं आहे. अरे हे मस्त आहे. बाबा, फक्त मस्त नाही, स्वस्त पण आहे. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकार पॅटर्न नीट अभ्यास करूयात एक्सपर्ट सोबत. भैया बायोलॉजी कितने में बेचा? एवढा पसारा करून बसलायस, मला वाटलं पुस्तकं विकायला काढलीस की. कॉलेजची युनिट टेस्ट, जर्नल सबमिशन की नीटचा अभ्यास, वाट लागली. वाट दाखवणारे असले ना की वाट लागायची भीती नसते. म्हणजे म्हणजे पालघरच्या आकार्स एज्युकेशन सेंटरचा इंटिग्रेटेड कोर्स, नीट आणि बोर्ड्स एकदम बॅलन्स. सुरेख गोलंदाजी, गोलंदाजीमध्ये आपण बघता आहेत गोलंदाज आहे हर्षल. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो. हर्षलने एक चांगली खेळी आजच्या दिवसामध्ये दाखवलेली आहे. फलंदाजी गोलंदाजीची कला ज्याच्याकडे आहे तो मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने दाखवते. यावेळेला सारेचा चेंडू चांगला टोला दिला गेला जातोय स्क्वेअर लेगला. वन बॉम्सिंगच्या माध्यमातून जाते चेंडू सीमारेषा चौकाराला. चांगले षटकार देखील पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात मी बोललो होतो की शांत संत सुरुवात आहे, कारण मैदानामध्ये दव होतं, गारवा होता, जमीन थोडीशी ओली होती आणि त्यामुळे बॅटिंग करायला गोलंदाजी करताना थोडासा त्रास होत होता, क्षेत्ररक्षकाला त्रास होत होता. आता मात्र सामना रंगलेला आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चांगला टोला दिला जातो आहे. इकडे मात्र चौकार येतो आहे. यस डीजे. संख्या आहे 10. 3 चेंडू 10 धावा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्याला षटकार, तिसऱ्याला चौकार. इकडे मात्र नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आकार स्पोर्ट्स डे 2025 वर्ष 19वी नक्कीच रंगलेला हा धुवाधार क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण इकडे मात्र दोन बलाढ्य संघ एकमेकांसोबत भिडलेले पाहायला मिळतात. एका बाजूला एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांचा चमकदार सामन्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे. रंगत आणि रंगत भरलेले खेळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल होतो आहे. बाईकच्या माध्यमातून एक धाव पुढे सरकेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. 11-1-1-11. नक्कीच 4 षटकांचे सामने पाहायला मिळत आहेत. दमदार खेळ ज्याच्याकडे मात्र आता कौशल्य आहे असे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. सुपर फिट सुपर हिट स्पोर्ट्स डे आकार एज्युकेशन सेंटर्स आपण बघता आहेत. यावेळेला पुन्हा एक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला काय पट्ट्यात बसला नाही चेंडू आणि धावसंख्या आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे 12. 1-12 ऑन द बोर्ड. तर चिंचणगाव देवीच्या मैदानावर रंगलेला हा क्रीडा महोत्सव
आज लगातार 19व्या वर्षामध्ये आपण बघता आहेत आणि आता 3 ग्राउंड आपले सुरू झालेले आहेत. नक्कीच गावदेवी मैदान, त्यानंतर केडे हायस्कूल ग्राउंड आणि समुद्र किनाऱ्यावर देखील मुलींचे क्रिकेटचे सामने सुरू झालेले आहेत. तर इकडे मात्र आपण बघता आहेत की ज्या पद्धतीने लगातार 19व्या वर्षामध्ये दिवसेंदिवसी प्रगती आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे आकार एज्युकेशन सेंटर्स, कारण डेव्हलपमेंट तशी दिलेली आहे. प्रॉपर एज्युकेशन जे म्हटलं जातं आहे ते देण्याचा प्रयत्न आकार एज्युकेशनचा आहे आणि त्या माध्यमातून एक एक पाऊल पुढे सरकताना आपल्याला इकडे पाहायला मिळते आकार एज्युकेशन्स. तर नक्कीच या एज्युकेशन सेंटर्समधून आपण चांगले इंजिनियर्स घडवले गेलेले आहेत, डॉक्टर्स MBBS साठी आपण घडवले गेलेले आहेत, कारण तुम्हाला लागणाऱ्या एक्झामची सराव पूर्णता आकार एज्युकेशन सेंटर्समधून दिली जाते. फक्त HSCचं गाईडलाईन दिलं जात नाहीये, तर प्रॉपरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ह्यांच्याकडे देखील क्लासेस दिले जातात आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न आकारमधून केला जात असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला मिड विकेटला फटका येतोय, चौकार आहे, 4 धावा. कमॉन DJ. तर या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 18 वर पोहोचते आहे. नक्कीच सुरेख फटकेबाजी, 2 चौकार 1 षटकार आणि या माध्यमातून धावसंख्या 18 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. नजाकत आहे, एक चांगलं योगदान इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. कौशल्याची कामगिरी इकडे केली जात असताना पाहायला मिळते आहे. फटकेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीचा खेळ रंगलेला आहे, तर पंचांची भूमिका मंगेश तामोरे मानव गोलंदाजीसाठी आले, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा दिला होता. यावेळेला सुंदर चेंडू आहे, टोला दिला जात आहे, हुप केला जात आहे, फिट केला जात आहे, आउट ऑफ द पार. नजराना खास घेऊन येतोय षटकार बेमिसाल. यास जबरदस्त नजाकत. कोणाच्या फळीतून आला फटका? वेद. नक्कीच नील आणि वेदची जोडी, वेदच्या फटकेबाजीचा नजराणा मात्र पाहायला मिळते आहे. जबरदस्त योगदान देतो आहे मानव. यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेद यांच्यासाठी आहे, पुन्हा एकदा उंच टोलाला आहे, फटका मात्र फसतो आहे का, कॅच केला जाईल का? प्रयत्न केला परंतु पकड काय आली नाही आहे आणि एक जीवदान मात्र मिळते आहे. एक चांगल्या फलंदाजाला जीवदान मिळते आहे. दुहेरी धाव परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 26 वर पोहोचते, 26. इकडे मात्र रंगत वाढती आहे. डेमिनेटर 11 खतरनाक खतरनाक इकडे मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चांगलाच योगदान आहे आणि या योगदानामध्ये एक जीवदान देखील मिळालेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू मानव यांचा पुन्हा एकदा वेद यांच्यासाठी. यावेळेला मात्र लेंथ लाईन बिघडली. खूपच दमदार क्रिकेट आकार एज्युकेशन सेंटरच्या माध्यमातून जबरदस्त खेळ, रंगतदार खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. मानवची गोलंदाजी प्रयत्न आहे. यावेळेला पंचांकडून येतोय वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव वाढते आहे, धावसंख्या 27 होती आहे. कुठे ना कुठेतरी मानव मात्र बीट करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे फलंदाजाला, कारण बघले आहे क्षेत्ररक्षण थोडस खराब होते आहे. मागच्या सामन्यात देखील कॅच एक ड्रॉप झाला होता, आता देखील एक कॅच ड्रॉप. वेदला जीवदान मिळाला. पुन्हा एकदा मजबूत फटका आहे, परंतु यावेळेला चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि इकडे मात्र वेदचं विकेट गेलेला आहे. कमांडीचे
आहे मोईनुद्दीन, ज्याने एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील सर केलेला आहे. या वेळेला अकुट टप्पा आहे 27. चांगला चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने काय सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. गली आहे, पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला मिड ऑफ पाहायला मिळतो आहे, लॉंग ऑन पाहायला मिळतोय, मिड विकेट, लॉंग लेग असे क्षेत्ररक्षण आपल्याला सुरेख पद्धतीने पाहायला मिळते. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न होता परंतु चकवा खाला आहे. निर्धाव चेंडू इकडे पाहायला मिळतो आहे. न्यू बॅटर्सला जर आपण बघितलं बॅटर्सला आपण बघतात वेदांत दो नॉन स्ट्राईकला उभा आहे. त्या नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी देताना मोईनुद्दीन आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे. लॉंग ऑन कडे आहे, नो मॅन प्लेस मध्ये लँड करतोय चेंडू आणि इकडे दुहेरी धाव येते आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 29, 29 ऑन द बोर्ड. धावसंख्या 29 पाहायला मिळते आहे. नक्कीच स्ट्रायकर 11 संघ फलंदाजी करत असताना आपण बघता आहेत. खूपच जबरदस्त संघ आहे ज्यांच्याकडे कौशल्याचा भरणा आहे. तर आपण डॉमिनेटरला बघतात, तो देखील एक चांगला संघ आहे. इकडे मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोघांची इकडे झुंज आहे. क्वार्टर फायनल मारायची आणि सेमी फायनल मध्ये धडक मारायची, परंतु लक्ष मात्र जी जबरदस्त एक मोठी चमकदार ट्रॉफी आहे तिकडे लागलेला आहे. आणि आमचे स्पॉन्सर्स आहेत यावेळेला माय एक्झाम्स ॲप यांच्याकडून आपल्याला ही स्पॉन्सरशिप मिळते आहे. चमकदार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आहे. तुम्ही खूप 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 नशीबवान आहेत. आणि एक चमकदार ट्रॉफीचे हकदार इकडे कोण होणार आहे, इकडे मात्र आता चुरस लागलेली पाहायला मिळते आहे. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 30-30. पुढचा चेंडू मोईनुद्दीन घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्रिकेटचा महासंग्राम स्पोर्ट्स डेच्या माध्यमातून ज्याची पूर्णतः वर्षभर उत्सुकता असते. फुलटॉस चेंडू आहे, यावेळेला मात्र नक्कीच बिहाइंड द विकेट कडे चेंडू जाईल आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तर लेग अंपायर सांगतायत नो बॉल आहे, बीमर आहे आणि अशा पद्धतीने पुढचा क्षण मात्र फ्री हिटचा असणार आहे. पाहूया फ्री हिटचा नजराणा कसा घेतला जाईल आणि कुठल्या पद्धतीने चेंडूला टोला दिला जाईल याचं मात्र लक्ष लागलं गेलेलं आहे. धावसंख्या 3 ने वाढलेली आहे. 33, 3-3 3 लागलाय बोर्डावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटचा नजराणा आहे. यावेळेला टोला देण्याचा प्रयत्न, परंतु हाफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. 1 धावसंख्या वाढेल. धावसंख्या 34. फ्री हिट अजून आहे जारी. पाहूया फ्री हिट कंटिन्यूड असणार आहे. हो नक्कीच इकडे मात्र मिस केला जातो आहे निर्धाव चेंडू. फ्री हिटला मात्र निर्धाव पद्धतीने मोईनुद्दीन यांनी चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. सुरेख चेंडू इकडे हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे, कारण दमदार असतो, मजर जास्त फलंदाजावर असते ते चेंडूवर जेव्हा फ्री हिटचा नजराणा असतो. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 33-34 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल आहेत. लास्ट बॉल 2 बॉल आहेत. आमचे दोन्ही स्कोरर सांगतात 2 बॉल आहेत. दोन्ही स्कोरर चला लास्ट टू गो. नील हरकर चेंडू खोलकर टप्पा होता आणि इकडे मात्र खतरा असू शकतो, परंतु चांगली रनिंग द बिटवीन सुरेख नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. काय रनिंग द बिटवीन केली जाते आहे, याला म्हणतात द स्पिरिट दाखवलेला आहे. क्रिकेट मधलं स्पिरिट आपल्याला पाहायला मिळालं. दमदार दुहेरी धाव. धावसंख्या
36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 12ची सरासरी गाठल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. जबरदस्त फटकेबाजीची नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. स्ट्रायकर्स आहे, खतरनाक फटकेबाजीचा संघ आहे. पण एका बाजूला जर आपण बघितला डॉमिनेटर्स 11 खतरनाक संघ आहे, गोलंदाजीचा मारा आहे, परंतु या वेळेला चांगल्या फटकेबाजीची नजाकत दाखवली. आपण बघितलं वेदने फटकेबाजी दाखवलेली आहे, नील फटकेबाजी दाखवतो आहे, चमत्कार घडवण्याचा प्रयत्न आहे, चमकदार ट्रॉफीवर नाव कोरण्याचा इरादा आहे. पाहूया का हा इरादा सफल होतो आहे का. तर यावेळेला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मानव याला आमंत्रित केलं गेलेलं आहे. नक्कीच मानवला 2 षटकं हाताळण्याची संधी दिली जाते आहे, परंतु जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक हे त्या पद्धतीने जर जागेत व्यवस्थित असलं तर तुम्हाला चमत्कार करता येतो. पाहूया तुमचा भेदक मारा काय रंग लावेल या सामन्यात. हलकासा कट झालेला आहे, चेंडू जातो आहे स्लिप कडे, क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि पुन्हा एकदा स्पीड दाखवलं जातं. दुहेरी धावांचं 2 धावा आगेकूच होत आहेत. कितीपर्यंत रोखतील मानव या षटकामध्ये, कारण धावा रोखणं हे इकडे कौशल्य असणार आहे, कारण आधीच धावसंख्या पोहोचलेली आहे त्या म्हणजे 38 वर. इकडे तुम्ही डॉट विकेट पेक्षा डॉट तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. हे केलं जाईल का. आकार एज्युकेशन स्पोर्ट्स डे आपण रंगला आहे. क्वार्टर फायनलचा पहिला सामना या वेळेला सुरेख चेंडूचा प्रयत्न आणि इकडे मात्र विकेट. नक्कीच रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन. कमॉन डीजे वाजव. Retro knob. न्यू बॅटर्स प्रीत. मानव पुन्हा एकदा प्रीत. यस आणि यावेळेला कॅच. यष्टीरक्षक सुरेख ढेल टिपतोय. विकेटचं पतन. ओ युटी आउट. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. धावसंख्या 38 वर स्थिर ठेवली आहे. नक्कीच मानव याने मात्र सुरेख 2 चेंडू हाताळले. सुरेख पद्धतीने एक रनआउट घेतला आणि त्यानंतर एक कॅच विकेट. इकडे मात्र हे ठेवणं गरजेचं असतं की उद्दिष्ट तुम्हाला जर मोठं नाही घ्यायचं असेल, गोलंदाजाला ती कामगिरी करावी लागते, निर्धाव चेंडू हाताळण्याचं कौशल्य दाखवायचं असतं. मानव इकडे दाखवतोय. अजून सुद्धा 3 चेंडू शेष आहेत. धावसंख्या 38 वर स्थिर आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. तनिष्क पाहूया तनिष्क काय करतो आहे. संघासाठी फुलटॉचा चेंडू आहे आणि नक्कीच हाफस्टंपच्या खूपच बाहेर वाईडचा इशारा येतो पंच मंगेश तांबेरे यांच्याकडून आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 39 होते आहे. पाहायला मिळते आहे सुंदर सामना, नॉकआउटचा सामना, क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानाच्या आत चिंचणी गावदेवीचं मैदान आपल्याला रंगलेलं पाहायला मिळते आहे. आकार एज्युकेशन सेंटर्स स्पोर्ट्स डे 2025. इकडे मात्र पुन्हा एकदा उंच टोला आहे आणि कॅचचा प्रयत्न होता स्टेट ड्राईव्हला, परंतु हातातून निसटला, धरणीला दान केला आणि एक जीवदान मिळते आहे आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 40 धावा. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. इकडे मात्र पुन्हा एकदा उंच टोला आहे. इकडे मात्र नक्कीच प्रयत्न असणार आहे चौकाराचा. थांबला असता परंतु नक्कीच अडवण्याच्या नादामध्ये चेंडू सीमारेषा पार. चौकार. यस डीजे. धावा बोर्डावर आहेत. चला शेवटचा चेंडू आहे. कुठे ना कुठेतरी हा चौकार खूप महत्वपूर्ण असा असणार आहे.
डॉमिनेटरसाठी देखील महत्वाचाच असणार आहे. पाहूया शेवटचा चेंडू मानव यांचा यावेळेला आज सुरेख चेंडू आहे, परंतु नक्कीच डॉट चेंडू येतो आहे की काय. आणि इकडे रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल आणि इनिंग संपलेली आहे. धावसंख्या 44, टार्गेट आहे 45. 45 टू विन. यस डीजे मास्टर वाजा. शहराच्या गावात राहणाऱ्या ऋतिक कोमचं सुद्धा असंच एक मोठं स्वप्न होतं, डॉक्टर होण्याचं. आकाश एज्युकेशन सेंटरच्या साह्याने आता ते पूर्ण होतं. ऋतिकने आकाशच्या साह्याने नीट उत्तीर्ण केली आणि आता तो डॉक्टर होतोय. पालघर जिल्ह्यातील अनेक छोट्या गावांमध्ये असे अनेक ऋतिक संधीची वाट पाहतात. काही जण पुरेशा पैशांअभावी तर काही जण गावात नीटचे एक्सपर्ट मार्गदर्शक उपलब्ध नसल्यामुळे आपल्या स्वप्नांवर पाणी सोडतायत. पण आता काळजी करायची काहीही गरज नाही, कारण पालघर जिल्ह्यातील बोईसर चिंचणी येथे 19 वर्षाची परंपरा असलेलं आकाश एज्युकेशन सेंटर ही संधी विद्यार्थ्यांसाठी माफक किमतीत उपलब्ध करून देत आहे, तेही त्यांच्या एक्सपर्ट टीमच्या साह्याने. आणि याहूनही महत्वाची आहे ती आकाशची हॉस्टेल फॅसिलिटी. विद्यार्थी कुठल्याही गावचा असो, त्याच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नापासून तो वंचित राहणार नाही. चला तर मग नीट अभ्यास करूया. Education is the key to prosperous and perfect life. In today's world, precisely directed and self-motivated education becomes most essential for successful path. For the same precision and motivation, we welcome you to this magical world created by Akars Education Center in the city of Boisar in Palghar district of Maharashtra. Founded in the year 2003 in the coastal town of Chinchani by Mr. Amit Surendra Karbir, a small township classroom has now grown into a sizable institute within 20 years. A small town boy, after completing his mechanical engineering, decided to land into the teaching profession for the devoid and demand of good education network for locals in village and surrounding urban region. Today, Akash यस गॉड लाईक टॉस विन केला जातो आहे. काय चॉईस करतील? बॉलिंग सर. बॉल फर्स्ट घेणार आहेत. कितीपर्यंत रोखण्याचा समोरच्या संघाला इरादा असणार आहे? तर जास्ती करून 30-40 त्यांच्यामध्ये रोखून ठेवा मी. आता तुम्ही फर्स्ट इयरला का सेकंड इयरला आहे? फर्स्ट इयर. फर्स्ट इयरला आहे. पहिला आकाराचा स्पोर्ट्स डे आहे. यस चमकदार ट्रॉफी दिसते आपल्याला. काय इरादा आहे? नक्कीच त्याला जिंकायचा इरादा असणार आहे सगळ्यांचाच. येस तर बेस्ट ऑफ लक आहे. ओके बेस्ट ऑफ लक. तुम्ही काय सांगतील ज्या पद्धतीने आता तुम्ही फर्स्ट इयरला का सेकंड इयरला आहेत? सेकंडला आहेत म्हणजे दुसरं वर्ष आहे. काय सांगतील आकार एज्युकेशन बद्दल? काय सांगतील? कारण युट्यूबवर आपले बरेचसे लोक आपल्याला लाईव्ह आहेत. तुम्ही काय सांगतील? आकार एज्युकेशन खूप चांगले शिकवतात आणि अभ्यासाबरोबर ते सर्वांगीण विकासाचा पण प्रयत्न करतात. तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा. आणि टॉसबद्दल म्हणायला गेलं तर आम्हालाही बॅटिंग पाहिजे होती. यस तर जास्तीत जास्त किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50-60 पर्यंत. 50 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक आणि वळूया मैदानाची आत. थँक्यू सर. चला 45 धावांचं विजयी लक्ष. 4 षटक 45 धावा. टार्गेट झालाय सेट. इकडे केला जातोय पहिल्या चेंडूला खेळला जातोय लॉंग लेग कडे. एकेरी धाव. इकडे मोइनुद्दीन फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्कोरर या खातं उघडलं जात आहे 1 धावेने.
45 धावांचं विजयी लक्ष आहे. मोइनुद्दीन आणि हर्षद ही जोडी मात्र महत्वपूर्ण कामगिरी आहे. हर्षद फलंदाजीला आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला होता. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हला खेळला जातो आहे आणि नक्कीच सुंदरसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल पुनश्च एकदा, कारण सुरुवात शांत आणि संत नेहमीच दोन्ही फलंदाज करत असताना आक्रमकता दोघांकडे आहे, परंतु 45 धावांचं हे टार्गेट सेट झालेलं आहे. त्याला मात्र पुढे कसं सरकायचं आणि विजयश्री कशी घ्यायची हे मात्र त्यांना करून दाखवावं लागणार आहे. पाहूया पुढचा चेंडू. फुलटाचा चेंडू इकडे होता आणि खेळण्याचा एक चांगला प्रयत्न होता, परंतु मोठा फटका साकारला काय आला नाही. एक छोटी धाव मात्र आणि हर्षदला मात्र इकडे जीवदान मिळते आहे. बाल वाचवले जात आहेत ते आणि या माध्यमातून एक धाव पुन्हा एकदा परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते. नीलची गोलंदाजी आपण बघतात. नीलकडे एक चांगल्या गोलंदाजीचा मारा आहे. फलंदाजीमध्ये देखील नीलने कामगिरी दाखवली. योगदान म्हणतात ते योगदान कसं असायला पाहिजे हे त्याने पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिलेलं आहे. आपल्याला पाहायला मिळते आहे चांगली फटकेबाजीची नजाकत, गोलंदाजीचा भेदक मारा, या दोन्ही गोष्टींचा चांगला संगम नीलकडे आहे. एका बाजूला हर्षद, दोन चांगले खेळाडू एकमेकांसमोर उभे आहेत. एक गोलंदाज एक फलंदाज करतोय यावेळेला कामगिरी. स्टेट ड्राईव्ह, वा लॉंग ऑफकडे सुरेख क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न आणि एक धाव पुनश्च एकदा इकडे साकारली जात असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 4 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळते आहेत. खूपच सुरेख कामगिरी आहे. गोलंदाजीचा भेदक मारा, त्यांना सामोरे जाण्याचा चांगला प्रयत्न इकडे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. नक्कीच यावेळेला मात्र फुल टच पुन्हा एकदा हलका फुलका मिड विकेटकडे खेळला गेलेला फटका आहे आणि पुन्हा एकदा एकेरी धाव येते आहे. धावसंख्या 5. यस 5 चेंडू 5 धावा नक्कीच बांधून ठेवण्याची कामगिरी आहे नील यांच्या गोलंदाजीची. कारण इकडे बघता आहेत दोन दमदार फटकेबाज फलंदाज आहेत आणि त्यांना आक्रमकता सिद्ध करण्यासाठी संधीच दिली जात नाहीये. पाहूया पुढचा क्षण काय असणार आहे. यावेळेला मात्र सुपर हिट आहे, सुपर हिट आहे, दमदार आउट ऑफ द पार आहे, घेऊन येतोय षटकार आहे. हौसलों से उड़ान होती है, देखते हौसले किसके बुलंद है, कौन पड़ता है किसके ऊपर भारी. यहाँ पे हल्की सी ब्रशिंग, कैच आउट के माध्यम से विकेट का पतन. कमान दीजिए. बीच में मानव, बिल्कुल प्रीत की गेंदबाजी, पहले ही गेंद में लिया है विकेट. खूबसूरत गेंदबाजी, बहुत ही बढ़िया तरीके से विकेट को हासिल कर लिया है. जहां तक सवाल आता है जीत का, लेकिन अभी भी अच्छे बल्लेबाज है. नए बल्लेबाज है मानव. फुल टॉस की गेंद खेला गया स्क्वायर की दिशा में. क्या संदीप पाटिल और दिलीप वेंसरकर की याद दिलाई. फुल टॉस गेंद जब आते स्टाइल दिखा दिया यहाँ पे और यहाँ पे फील्ड किया गया. एक में तब्दीली होगी. एक तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या 12, 1 to 12 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला प्रीत गोलंदाजी, सुरेख असं क्षेत्ररक्षण व्यूहरचना म्हणतात ना आपण बघता आहेत. फाईन लेग,
आणि पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हला यावेळेला जागा तर बनवलेली आहे, परंतु मैदानाने हळूवार पद्धतीने चेंडूला थांबवलेला आहे. स्टेट ड्राईव्हला थोडंसं गवत वाढलेलं आहे, त्यामुळे चेंडूला जी उसळी पाहिजे होती ती काय आली नाहीये. दमटीमुळे नरम जमिनीकडे पाहायला मिळते आणि त्यामुळे चेंडू रोखता आला क्षेत्ररक्षकाला आणि इकडे मात्र 2 धावा जमा होत असताना पाहायला मिळत आहेत. हर्षदच्या फटक्यातून येत आहेत 2 धावा. धावसंख्या वाढते, 14 झालेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. गरज आहे इकडे मात्र काय केलं जाणार आहे. मोठ्या फटक्याच्या योगदानाची तयारी आहे. फुल टॉस ग्राउंड रोटला मैदानाला गुदगुद्या करत चेंडू येतो आहे लॉंग ऑन कडे आणि इकडे पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरीने थांबवला जात आहे, खेळ रंगवला जातो आहे. 45चा पाठलाग आहे आणि पाठलागामध्ये इकडे दिसत आहे ससा आणि कासवाची शर्यत मैदानामध्ये रंगलेली आपल्याला पाहायला मिळते की काय, कारण गोलंदाजीचा भेदक मारा वेगवान फटक्याना थांबवतो आहे. एकेरीने आगेकूच केली जाते आहे. यावेळेला चांगला फटका, चांगला ड्राईव्ह केला जातोय कव्हरला. यस यस यस, वन बाउन्सिंग चौकार. कम ऑन डीजे. एक बाकी आहे बॉल. यस सर, एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते आहे. कदम ऐसा चलो कि निशान बन जाएंगे, कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए. यह जिंदगी तो सभी को जी लेती है, मगर जिंदगी जियो तो ऐसे कि सबक एक मिसाल बन जाए. फिर एक बार बढ़ के खेलने का प्रयास मानव का और यहाँ पे कैच. एक बड़ी विकेट, फिर एक बार. बहुत ही बेहतरीन नजारा. कम ऑन डीजे. करावं लागेल कदाचित, कारण जर साकारलं गेलं तरच बरसात होणार आहे चौकार षटकाराची आणि विजयश्री भेटू शकते. परंतु कारण गोलंदाजांचा मारा इकडे भेदक होताना पाहायला मिळतो आहे. एक धाव येते आहे. नक्कीच धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 2020. अजून सुद्धा 25 धावांचं लक्ष शेष आहे. एक धाव परिपूर्ण, दुसरीची मागणी आहे. रन आउट होईल का? मात्र 23 धावांची गरज आहे. चालू झालेली आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. अजून सुद्धा 23 धावांची गरज आहे. पण धावसंख्या 2 वाढली आहे ना. 22 झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच येस, वाईट एक धाव अजून वाढेल. धावसंख्या 23. मात्र अजून 22 धावांचं लक्ष आहे. मोबीज आणि हर्षद इकडे मात्र काय खेळ दाखवलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला उच्च टोला आहे, परंतु किंतु का यहाँ पे जगह नहीं है.
एक बार बड़ी विकेट का पतन हुआ है कमांडी से। इकडे मात्र जबाबदारी आहे न्यू बॅटर्स मैदानाची आहेत. पुन्हा एकदा ड्रॉप चेंडू येतो आहे, निर्धाव चेंडू काहीतरी फलंदाजीचा मारा दिला जातो आहे. न्यू बॅटर्सचं नाव काय आहे? अस्न्यान. आठव. आहा. एकदा इकडे मात्र गरज होती स्ट्राईकला रोटेट करण्यासाठी कुठे ना कुठेतरी, परंतु इकडे नक्कीच जबाबदारी असतील आता हर्षदवर. करावा लागेल आगळा वेगळा खेळ, कारण चेंडू शेष आहेत 6, बनवायचे धावा 22. इकडनं प्रमोट करायचं असेल संघाला तर नक्कीच हर्षदला मी म्हटल्याप्रमाणे रुद्ररूपाचं दर्शन घडवावं लागेल, कारण 22 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शेष आहे, कारण 14 षटक मार्गस्थ घेऊन येतो आहे. गोलंदाज कोण आहे? पुन्हा एक वाईटचा इशारा. धावसंख्या 24 आणि आता गरज आहे 21 धावेची. 6 चेंडू 21, 6-21चं समकिरण आहे. तोडावं लागेल नक्कीच. जबरदस्त 5 बॉल आहेत शेवटचे. शावेला पुन्हा एकदा एक संधी तर मात्र मिळते आहे. कॉल घेणार दुसऱ्या वेळेसाठी. इकडे मात्र हर्षदची विकेट आहे. हर्षद क्रॉस नाही झाला, विकेट आहे. ज्याच्याकडे नक्कीच एक खेळ होता त्याला मात्र डकआउटला यावं लागते आहे. खेळ मोठा आहे, रणनीती बनवावी लागते, नाहीतर अभिमन्यू चक्रव्यूहमध्ये बसतो आहे. हे मात्र आपल्याला पाहायला दिसते आहे. येस कमॉन, डीजे मास्टरचा गेलेला आहे, मिळतो आहे. विकेटचं पतन आहे. मोठी सफलता इकडे मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण इकडे मदार होती हर्षदवर, तोच आता डकआउटला येत आहे. कोण गेलं बॅटर्स? चला ध्रुव गेलाय. ध्रुव आता मात्र 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. हे टर्निंग पॉइंट कसं होणार आहे? 4 चेंडू 21 धावा. पहिला डॉट नंतर वाईट होता. 2च बॉल झालेत ना? एकच बॉल. ओके. आणि त्यावेळेला रूटने शॉट खेळला जातो आहे डीप कव्हर कडे. डॉट चेंडू, सॉरी, 1 धाव येते आहे. धावसंख्या 25. एकदा बॅकफुट वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. इकडे मात्र मुश्किल झालेला आहे. डॉमिनेटर्स बी संघाला कुठे ना कुठेतरी आशा होती. चांगले खेळाडू डकआउटला आले, त्यानंतर टर्निंग पॉइंट झाला आहे. तर इकडे स्ट्रायकर्स मात्र चांगली पकड तिकडे मला दाखवताना पाहायला मिळतो आहे, कारण गोलंदाजीचा सुंदरसा मारा. पहिले तर फलंदाजी दाखवली, उत्तम भेदक मारा इकडे दाखवला जात असताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा हलकासा एक विकेट येतो. यस, डीजे मास्टर ची विकेट जाते आहे.
लाखो टप्प्याचा चेंडू हाताळणी सुरेख आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा हलकासा प्रेसिंग करून विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. इकडे सामना जिंकतो आहे तो म्हणजे स्ट्रायकर 11.